नमस्कार मैत्रिणींनो, चारूज क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मोठ्या मापाचं साधा फोरटक्स ब्लाउज। तर मोठ्या मापाचं म्हणजे अगदी ओव्हरसाइज मापाचं ब्लाउज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कारण छोट्या मापाचे मीडियम मापाचे आपण ब्लाउज शिवून घेतो, थोडंफार प्रॉब्लेम्स असतात ते आपण करून घेतो, पण मोठ्या मापाचं जेव्हा येते ब्लाउज येतं शिवायला तेव्हा टेन्शन असतं जोपर्यंत कस्टमरला अंगात नीट बसत नाही तोपर्यंत। तर अशा ताईंसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, खूप उपयोगाचा ठरणार आहे। तर चला लगेच आपण बघूया। मैत्रिणींनो, सर्वात आधी आपण ब्लाउजची मापं बघून घेऊया। तर ब्लाउजची उंची आहे, पूर्ण उंची 16 इंच आहे आणि अप्पर चेस्ट आहे 46.5। तर आपण इथे 47 घेऊया आणि चेस्ट म्हणजे मेन चेस्ट आहे 51, कमर आहे 42, पुढचा गळा आहे 8.5 इंच, मागचा गळा आहे 11.5 इंच आणि याचा आर्म होल आहे 21 इंच आणि शोल्डर आहे 18 इंच, पूर्ण शोल्डर। तर ह्या मापाने मी तुम्हाला साधा ब्लाउज आपण दाखवणार आहोत फोरटक्सचा। तर चला सुरुवात करते मी। तर हा मी नेहमीप्रमाणे पेपर घेतलेला आहे, सिंगल पेपर घेतलेला आहे। आधी आपण बॅक पार्ट काढायचा आहे, तुम्ही पेपरवर करू शकता प्रॅक्टिस। तर आता इथे सर्वात आधी बॅक पार्ट घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा पूर्ण उंची टाकते, पूर्ण उंची आहे 16 इंच। तर 16 मध्ये 1 इंच आपण मार्जिन घ्यायचं आहे। तर 16 अधिक 1 17, 17 वर मार्क केलं। इकडनं ह्या बाजूला सुद्धा मार्क करून घ्यायचं, जोडून घ्यायचे दोन्ही पॉइंट आणि सरळ रेषा मारून घ्यायची। ही झाली आपली पूर्ण उंचीचं माप झालं। आता इकडे आपण शोल्डर घेऊया। शोल्डर इथे घेतलेला आहे 7 इंच, ओव्हरसाइज आहे मैत्रिणींनो माप। 51 मेन चेस्ट आहे आणि अप्पर चेस्ट आहे 47। तर त्यासाठी हे 7 इंच आणि आर्म होल 21 आहे, त्यामुळे इथे शोल्डर 7 इंच घेतलेली आहे। मुंढा उंची सुद्धा 7 इंचच घ्यायची, जेवढं शोल्डर आहे तेवढंच मुंढा उंचीचं पण माप टाकायचं। इकडनं सुद्धा खालून पण जेवढं शोल्डर आहे तेवढंच माप इथे मार्क करून घ्यायचं। इकडनं सुद्धा पुढे 7 इंच मुंढा उंचीचं माप, सरळ लाईन जोडून घ्यायची। हे झालं मुंढा उंची, ही झाली चेस्ट लाईन, ही झाली चेस्ट लाईन। आता याच्यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचं माप टाकताना कोणतं टाकायचं मी ते सांगितलेलं आहे। तर इथे टाकायचं आहे अप्पर छातीचं माप। अप्पर चेस्ट इथे आहे 47, तर 47चा चौथा करायचा। 47चा चौथा म्हणजे 47ला 47ला 4 ने भागाकार द्यायचा आहे। तर आलं 11.75 म्हणजे पावणे 12। तर इथे पावणे 12 वर मार्किंग करते। हे झालं छातीचं माप आणि मार्जिन आपल्याला जेवढं ठेवायचं तेवढं, 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच। नेहमीप्रमाणे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी 2 इंच मार्जिन ठेवा। इथे कमरेचं माप टाकायचं खाली। तर कमरेचं माप टाकताना कमरेचा चौथा, कमर किती आहे इथे 42। तर 42चा चौथा होतो 10.5। तर इथे 10.5 वर मार्क करायचं, जोडून घ्यायचं, थोडं एक्स्ट्रा ठेवायचं माप। हे कमरेचा चौथा झाला आणि टक्स घ्यायचा आहे 1 इंचाचा, बॅकला 1 इंचाचा टक्स आणि मार्जिन 2 इंच। हे बघा याप्रमाणे माप टाकले। आता हे
दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। फिटिंग रेषेची, ही फिटिंग रेषेची रेषा झाली आणि ही मार्जिनची। आता मुंडा आकारासाठी इथून क्रॉस मध्ये घ्यायचं आहे 1.5 इंच। किती? 1.5 इंच। इकडनं फिटिंग रेषेपासून 1 इंचावर मार्क करायचं। मुंडा उंचीचा अर्धा करायचा, अर्धा। आता हा शेप देऊन घ्यायचा। हे बघा, असा डॉट 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 मारून पहिल्यांदा फेअर वर्क करायचं म्हणजे। आणि आता इथे घेताना 1/2 इंचावर खाली फिटिंग रेषेवर 1/2 इंच आणि इकडे मार्जिनच्या रेषेवर अर्धा इंचापर्यंत खाली जाऊ द्यायचं। हे असं डॉट डॉट घेत इथून हा बघा, हा असा आकार द्यायचा। हा झाला आपला बॅगचा मुंडा आकार। आता हे फायनल करून घ्यायचा हा आकार। अशा पद्धतीने आपला हा बॅक मुंडा आकार झालेला आहे। आता इकडे वर आपलं हे बघा, इथून अर्धा इंच हे शोल्डर जोडण्यामध्ये जातं आपलं। तर इथून आता आपण मोजूया। 21 आपल्याला आपला मुंडा आकार आहे। हे बघा, हे मोजायचा इथून, कारण आपण बाही इथून याच्या खालून अर्धा इंचावर जोडतो, तर तिथून टेप लावायचा आहे। आणि मोजताना हे बघा, असं अशा पद्धतीने टेप लावायचा आहे, असा नाही। हे असा पकडायचा, हे बघा, हे असं मोजत मोजत हे बघा, हे इथे बरोबर आपला 10.5 वर आलेला आहे मार्क। बरोबर 21 इंचाची आपली आर्म होल आहे मुंडा आकार आणि अर्धा इंच इकडे जोडायला जाणार आहे। तर आपला हा मुंडा आकार अगदी परफेक्ट आहे। ठीक आहे। आता आपण इथे शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर पट्टी इथे आपण घ्यायचं आहे 2.5 इंच। तर 2.5 मध्ये 1/2 इंच मी तुम्हाला कंपल्सरी सांगितलेलं आहे। तर 2.5 मध्ये 1/2 इंच म्हणजे इथे 3.25 वर मार्जिन करायचं, 3.25। हे इकडे गळा रुंदी जी येईल ती येईल। ठीक आहे। आणि एक 2.5 इंचावर सुद्धा इथे मार्क करून ठेवायचं, मार्क करायचं। आणि गळा उंची मोजताना 2.5 इंच असं इथून मार्क करून, इथून गळा उंची नाही घ्यायची, मग गळा उंचीचं माप इथून नाही टाकायचं। 2.5 इंचावर इथे मार्क करायचं आणि तिथून गळा उंचीचं माप टाकायचं आहे। बॅगचा आपला मागचा गळा उंची आहे इथे 11.5। तर ह्या 2.5 इंचाच्या पॉईंटपासून क्रॉसमध्ये गळा उंचीचं माप टाकायचं। हे बघा, 11.5 वर मी टाकलं। इथे सरळ रेषा मारून घ्यायची खालच्या बाजूला। 4.25ची गळा रुंदी आलेली आहे, तर खाली सुद्धा 4.25च घ्यायची। ओव्हर साइज आहे त्याच्यामुळे ब्रॉड शोल्डर आहे मैत्रिणींनो। किती 18 इंचाची शोल्डर आहे, त्यामुळे हा गळा बरोबर बसणार आहे। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि शिवून बघा ब्लाऊज, बघा अगदी परफेक्ट येणार आहे। आणि इथून आता बॅगचा आकार द्यायचा, गोल गळा तुम्हाला जो द्यायचा तुम्ही देऊ शकतात। आणि बघा इथे लक्ष द्या बरं का। आता हे बघा, हा असा आकार गळ्याचा मी दिला आणि इथून थोडासा असा घेऊन असा डॉट डॉट करून इकडे थोडासा आतमध्ये 1/2 इंचावर आतमध्ये यायचं। म्हणजे कसा का करायचं असं, तर हे बघा, असं आतमध्ये 1/2 इंच हा आपला जो गळा रुंदीचा आकार आलेला आहे तो आतमध्ये 1/2 इंच थोडासा आतमध्ये घ्यायचा। म्हणजे कसं, इथे जर आपण कट केला तर परत इथून शिवणार आपण, तर 1/2 इंच इकडनं जाणार, तर जास्त ब्रॉड गळा रुंदी होईल। त्यामुळे 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं, म्हणजे बरोबर जी गळा रुंदी इथे आलेली आहे ती रेडी होणार। ठीक आहे। त्यामुळे असा थोडासा आतमध्ये आतल्या बाजूला घेऊन घ्यायचा गळा। तर अशा पद्धतीने आपला हा बॅगचा डायग्राम झालेला आहे। आता फक्त बॅगचा टक्स टाकायचा। तर पाठीचा टक्स टाकताना आपण 1 इंच घेतलेला आहे। तर फिटिंग रेषेपासून
याचा हाफ घ्यायचा, अर्धा 1 इंचाचा टक्स आहे तर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे, आणि वर टक्स उंची घ्यायची आहे 4 ते 4.5 इंच. मी 4.5 इंच घेतलंय. जोडून घ्यायचं. हा झाला आपला बॅक गळ्याचा टक्स. तर बघा अशा पद्धतीने आपला डायग्राम रेडी झालेला आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. मोठ्या मापाचं ब्लाऊज घेताना बिलकुल टेन्शन करायचं नाही मैत्रिणींनो. बिंदास तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करा. अगदी परफेक्ट ब्लाऊज येणार आहे. आणि ज्या जाड बायका असतात किंवा म्हाताऱ्या बायका असतात तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचे ब्लाऊज शिवायचे. अगदी व्यवस्थित फिटिंगला बसतात आणि टेन्शन नाही होत. ठीक आहे. आणि जर हवं असेल तुम्हाला, जर या मापाचं योगपट्टीचं पण ब्लाऊज जर हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल. पण कमेंट करा मैत्रिणींनो. कमेंट केलं तर मला प्रोत्साहन मिळेल. आणि ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप शिकण्यासारखं मिळणार आहे व्हिडिओमध्ये. मी असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि लाईक करा, शेअर पण करत जा. हा बॅक पार्ट आहे तो दुसऱ्या पेपरवर जसा आहे तसाचा तसा उतरवून घ्यायचा आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने फिटिंगचे पॉइंट इथे मार्क करून घ्यायचे. तर हा अशा पद्धतीने मी आता हे जोडून घ्यायचे पॉइंट व्यवस्थित. हे बघा. तर हा आता आपण बॅक असा बरोबर जसा तसा उतरवून घेतलाय. आणि इथे शोल्डरचं पण मार्क करून घ्यायचं. शोल्डर पट्टीचं 3.25 वर. आता आपण गळा काढून घेऊ फ्रंटचा. इथे 2.5 इंचावर मार्क करायचं आणि तिथून क्रॉसमध्ये फ्रंटचा पण गळा आकार द्यायचा आहे आपल्याला. गळा उंची घ्यायची आहे. तर गळा उंची फ्रंटची आहे 8.5 इंच. तर क्रॉसमध्ये मार्क करायचं. सरळ रेषा आखून घ्यायची. वर 4.25 आहे तर खाली पण 4.25 वरच घ्यायचं. अशा पद्धतीने हा सुद्धा गळा द्यायचा आहे. आणि हा सरळ घेऊन हा सुद्धा असा आतमध्ये घ्यायचा. ठीक आहे. हा सुद्धा असा घेऊन इथे 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा. तर हा झाला आपला फ्रंटचा गळा. आता हा बॅकचा जो आपण जसाचा तसा उतरवला आहे तर फ्रंटसाठी खालच्या बाजूला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1.5 इंच खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं. आणि इकडे फ्रंटला मुंड्याच्या साईडने 1/2 इंच वाढवायचं आहे.
अर्धा ते पाऊण इंच। इथे मी पाऊण इंच घेतलंय आणि इकडे घ्यायचं आहे आपल्याला फ्रंटला आपल्याला जितका टक्स घ्यायचा आहे तर त्याप्रमाणे इथे वाढवून घ्यायचं आहे। तर आता बॅकचा हा पण बॅक उतरवलेला आहे त्याच्यामुळे बॅकमध्ये 1 इंच ऑलरेडी आहे जसा तसा, ठीक आहे। तर आपल्याला इथे मोठी साईज आहे ही आणि पफ छान यावा त्यासाठी मी इथे 2 इंचाचा टक्स टाकते। तर इथे मी 1 इंच घेते, जोडून घ्यायचे हे पॉइंट। ठीक आहे, हे खालचं सुद्धा हे सुद्धा जोडून घ्यायचं। तर आता हा फ्रंटचा आपला डायग्राम झाला। आता मुंड्याचा आकार देऊन घेऊ आपण। तर इथून 7 इंचावर मार्क करायचा आहे, 7 इंच। इथून सुद्धा 7 इंच। इथे सरळ घ्यायचंय। आता इथून हा जो आपला मी हा आखला तुम्हाला समजवण्यासाठी, ठीक आहे, नाहीतर मी इथून असं डायरेक्ट घेऊ शकले असते। आता हा क्रॉस मध्ये आपण बॅक साठी घेतलाय 1.5 इंच, तर तिथून खालच्या बाजूला घ्यायचं आहे अर्धा इंच, ठीक आहे। अर्धा इंचावर मार्क करायचं क्रॉस मध्ये आणि इथून वर 1.5 इंचावर मार्क करायचं आणि याचा मध्य काढायचा, मुंडा उंचीचा मध्य इथे आणि इथून आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्क करायचं। अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी, 1 रेषा कमी असं मार्क टाकायचं किंवा अर्धा इंच टाकलं तरी चालेल। आणि इकडून वरून अर्धा इंचावर हे आपलं शोल्डरचं पट्टीमध्ये जाणार आहे जोडण्यामध्ये। तिथून त्या पॉइंट पासनं हे इथून खाली अशी तिरकस लाईन मारायची आणि हा फ्रंटचा मुंडा आकार द्यायचा, मुंड्याचा आकार हा बरोबर बघा असा घेऊन इथे जोडायचा, ठीक आहे। अशा पद्धतीने हा आपला फ्रंटचा मुंडा आकार झालेला आहे। हा सुद्धा बरोबर इथेच जोडून पुढे म्हणजे बॅकला जोडून इथून असा पुढे घ्यायचा आहे। हा असा हा झाला आपला फ्रंटचा। तर बघा अशा पद्धतीने आपला हा पुढचा मुंडा काढून झालेला आहे, गळा टाकून झालेला आहे आपला। आता आपण इकडे टक्स टाकूया। तर टक्स टाकायचे आहे मेन चेस्टच्या मापाचे। तर मेन चेस्ट इथे आहे 51, ठीक आहे। फ्रंटचे जे टक्स टाकायचे असतात मैत्रिणींनो ते मेन छाती जी असते त्यानुसार टाकायचे आहेत। तर इथे मेन चेस्ट आहे 51, तर 51चा 10वा। तर इथे टक्स टाकताना मेन टक्स जो टाकायचा आहे तो घेताना 51चा 10वा। 51चा 10वा म्हणजे 51ला 10ने भाग द्यायचा, ठीक आहे। तर मी तुम्हाला सांगते जसं हे बघा 51, तर सोप्या पद्धतीने 51 आणि या 5 आणि 1 त्याच्यामध्ये डॉट द्यायचा म्हणजे हा झाला 5.1, ठीक आहे। तर त्याप्रमाणे आपण इथे टक्सचं माप टाकूया 5.1। अशा पद्धतीने इथे हे टक्सचं माप टाकायचं आहे आणि आपण फ्रंटचा टक्स घेतलेला आहे 2 इंचाचा। तर याच्या पुढच्या साईडला 1 इंच आणि बॅक साईडला 1 इंच, दोन्ही बाजूला 1-1 इंचाचं मार्किंग करायचं आहे। तर आता मेन टक्स उंची टाकायची इथून आपल्याला। तर सर्व छातीसाठी इथे 5 ते 5.25 5.5 पर्यंत टक्स देऊ शकतो आपण। तर इथे भी देते 5 इंचावर किंवा 5.25 वर देते। इकडनं सुद्धा मोजून घ्यायचं आहे 5.1।
व्यवस्थित मार्किंग करायचं आणि हे जोडून घ्यायचं सरळ. हे बघा अशा पद्धतीने इथून आणि इथून हा झाला आपला मेन टक्स. आता आपल्याला हुकलूक पट्टीचा टक्स टाकायचा आहे, तर त्यासाठी आधी हा जो मेन टक्स आहे त्याच्यावर 1.25 इंच मार्किंग करायचं. 1.25 इंचावर हा मार्क करायचा अशा पद्धतीने. सरळ लाईन इकडे मारून घ्यायची अशी इथून. आणि इकडे पुढे सुद्धा अशी लाईन मारून घ्यायची सरळ रेषेमध्ये. आता इथून घेणार आहे मी 2.25 इंच. इकडनं सुद्धा 2.25 इंच मार्क करायचं या बाजूने. आता इथून हा 1.25 इंचावर टक्स घ्यायचा आहे. हुकलूककडे 0.5 इंचाचा टक्स टोटल, म्हणजे 1.25 इंच दोन्ही बाजूला करून हे असं मार्क करून घ्यायचं. आता हा इथे आपला हा तिसरा टक्स आलेला आहे मार्किंग. तर त्यासाठी इकडनं 3.5 इंचावर टक्स घ्यायचा. 3.5 इंचावर इथून घ्यायचा आहे. जो बॅक साईडचा आपला उंची आपण मारलेली इथे टाकलेली आहे तिथून वर 3.5 इंचावर घ्यायचं आणि हा पॉइंट तिथे जोडायचा. किंवा काय करायचं, आधी हे आपले जे फिटिंगची रेषा आहे ही जोडून घ्यायची आधी. हे बघा पहिल्यांदा फिटिंगची रेषा जोडून घ्यायची, मी विसरली होती त्यामुळे. आता बघा पहिल्यांदा फिटिंगची रेषा मारून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला इथून 4 इंचावर मार्क केलेला आहे आपण. आणि तिथून हा पॉइंट इथे जिथपर्यंत लाईन जाईल शेवटी तोपर्यंत घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि इथून खाली 0.5 इंच आणि इकडून 0.5 इंच किंवा हा पूर्ण टक्स 1.25 इंचाचा पण घेऊ शकतो. तर हा आपण ॲडजस्ट करायचा. ठीक, ॲडजस्ट म्हणजे 1.25 ते 1 इंच घ्यायचा हा असा. इथे फिटिंग करताना मागचा मुंढा आणि पुढचा मुंडा असा खालीवर जर इथे होत असेल तर म्हणजे पुढचा पार्ट मागच्या पार्टपेक्षा मोठा होत असेल जोडताना फिटिंग करताना, तर इथे टक्सच्या इथे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. मुंढ्यामध्ये काही करायचं नाही, इथे कट नाही करायचं मैत्रिणींनो, इथे ॲडजस्ट करायचं आहे. ह्या ब्लाऊजमध्ये ह्या टक्समध्ये ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, समजलं? काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर आता हे 3 टक्स झाले आपले. आता चौथा टक्स टाकायचा आहे. तर चौथा टक्स हा इथून इथे मध्यभागी घ्यायचा. जिथे येणार इथून ह्या पॉईंटपासून इकडे जोडायची आहे पट्टी आणि इथे हा फ्रंटचा जो मुंडा आकार आहे इथून आपल्याला फ्रंटचा टक्स द्यायचा आहे. ठीक आहे. तर इथून अशी लाईन मारून घ्यायची आणि हा टक्स इथे द्यायचा आहे 3 इंचाचा. मोठं माप आहे त्यामुळे इथे आपण 3 इंचाचा टक्स घेतोय, नाहीतर 2.5 इंच नॉर्मली रेग्युलर मापाला 2.5 इंचाचा आपण इथे टक्स देतो. आणि हा टक्स कितीचा द्यायचा, तर आपण बघा इथे 1.25 इंच वाढवलेलं आहे फ्रंटला. ठीक आहे. तर 1.25 इंच वाढवलेला आहे, तर इथे 1.25 इंचच आपला गेला पाहिजे. ठीक आहे. इथे 1.25 इंच. जर 0.5 इंच वाढवलं तर 0.5 इंच इथे काखेमध्ये हा टक्स आपला घेतला गेला पाहिजे. तर आता इथे 1.25 इंच टक्स द्यायचा आहे. तर हे बघा इथे मी 1.25 इंचचा ॲडजस्ट करते. ठीक आहे. हे असं. तर अशा पद्धतीने हा आपला चौथा टक्स सुद्धा आपण इथे घेतलेला आहे आणि हा पूर्ण फ्रंट पार्टचा आपला डायग्राम रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. डायग्राम काढा, प्रॅक्टिस करा भरपूर आणि ज्यांना ब्लाऊज शिवता येत आहे त्यांनी शिवून बघा आणि मला कमेंट टाका. तुम्हाला माझं शिकवलेलं आवडतं आहे किंवा नाही आवडत आहे, काहीही कमेंट जे असणार ते नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. तर बघा आता आपण हे कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्टची कटिंग करायची.
मैत्रिणींनो, बिलकुल मोठ्या ब्लाऊजचं माप जेव्हा तुम्हाला येतं कटिंग करण्यासाठी, शिवण्यासाठी ब्लाऊज, तर आता तुम्ही बिंदास कटिंग करू शकतात असं मला वाटतं. तुम्हाला समजलं असेल. हा असा गळा कटिंग करताना हा असा गळा कट करून घ्यायचा. हा गळा कटिंग आणि हे नॉच मारून घ्यायचे. म्हणजे पेपरवर आपल्या कापडावर आपण जेव्हा मार्किंग करायला सोपं जातं. हे जर आपण असं नॉच मारून घेतले तर टक्सला इकडे तिकडे टक्स आपले होत नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आणि आता हे मधले पॉइंट जे द्यायचे असतात त्याला सुद्धा बघा, त्याला सुद्धा हे असे छोटे छोटे नॉच मारून द्यायचे, म्हणजे मार्किंग करायला सोपं जातं. अशा पद्धतीने तर बघा, अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता मी बाही कटिंग दाखवते तुम्हाला ह्या मापाचं. तर बघा, आता आपण बाही कटिंग करूया. तर इथे बाही उंची आहे 11 इंच. तर 11 मध्ये 1 इंच ॲड करायचं. तर 11 इंच मध्ये म्हणजे पूर्ण उंचीमध्ये 1 इंच कधी ॲड करायचं, जेव्हा अस्तरचं ब्लाऊज असतं आणि अस्तरची बाही शिवायची असते तेव्हा 1 इंच ॲड करायचं. आणि विना अस्तरचं असेल तेव्हा 1.5 ते 2 इंच ॲड करायचं. तर आता इथे मी 1 इंच घेते. 11 अधिक 1 12 इंच. इथे 12 आलं. इकडे सुद्धा मार्किंग करून घ्यायची 12. सरळ रेषा आखून घ्यायची. ठीक आहे, ही सरळ रेषा. आता आपल्याला टाकायचं आहे कॅप हाईटचं माप. कॅप हाईटसाठी गणित आहे छातीचा 12वा अधिक अर्धा इंच. तर छाती आहे 47, म्हणजे अप्पर चेस्ट. अप्पर चेस्ट नुसार इथे आपल्याला माप काढायचं आहे. तर छाती अप्पर चेस्टचं माप आहे 47. तर 47चा 12वा किती येतो? 3.9. 3.9 म्हणजे 4 इंचाला 1 रेषा कमी असं इथे उत्तर आलेलं आहे. तर 3.9 अधिक अर्धा इंच करायचं, म्हणजे 0.5. तर किती आलं इथे? 4.4. 4.4 म्हणजे 4.5 इंच. ठीक आहे. तर आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायची आहे 4.5 इंच. मोठं माप आहे मैत्रिणींनो, त्यामुळे 4.5 इंच आपण इथे कॅप हाईट घ्यायची आहे. मोठ्या मापाला 4 ते 4.5 4.25 असं कॅप हाईट घ्यायची. जर तुम्ही कमी घेतलं तर बाहीमध्ये तुमच्या चुण्या येतात. त्यामुळे या पद्धतीनेच तुम्ही कॅप हाईट घ्या. ठीक आहे. तर आता कॅप हाईट घेतल्यावर आता आपल्याला इथे क्रॉसमध्ये इथून आर्महोलचा अर्धा एवढं माप टाकायचं आहे. तर आर्महोल आहे आपलं 21 इंच. तर त्याचा हाफ येणार आहे अर्धा 10.5. तर इथे 10.5 वर मार्क करायचं. इथे 10.5 वर मार्क केलं. किती आलं हे? 9.5. आता हे तर इथून 2 इंच घ्यायचं. 2 ते 1.5 इंच. इथे 2 इंच आणि 1.5 इंच असं माप टाकायचं. आता 1.5 ते 2 इंच माप घ्यायचं. तर इथे आता हे क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं. मी इथे 1.5 इंचावर क्रॉसमध्ये हा पॉईंट आणि हा पॉईंट 1.5 इंच असं क्रॉसमध्ये जोडून घेतलेलं आहे. आता हा आकार द्यायचा.
तर आकार खूप सोपा पद्धतीने, फक्त हे जो आकार आहे तर इथून हा असा, हे बघा, फक्त हे इथून असा हा असा आकार द्यायचा, बस. हा झाला आपला बॅगचा आकार. आणि याचा मध्य काढायचा. आता याचा मध्य, ह्या मध्य आणि ह्या मध्यापासून अर्धा इंचावर आपल्याला मार्क करायचं आणि फ्रंटचा आकार द्यायचा. तर बघा, हा आपला बॅगचा आपण आकार दिला. ठीक आहे, पुन्हा एकदा दाखवते. बॅगचा आकार हा असा देऊन, हा असा दिला आपण. आणि फ्रंटचा आकार हे बघा, डॉट 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 द्यायचा. हा असा इथे मिळवायचा. हा झाला आपला फ्रंटचा मुंडा आकार. हे बघा, खूप सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्ही प्रॅक्टिस करा. मी आधीच्या ब्लाऊजमध्ये वेगळी पद्धत दाखवली आहे, पण ती सुद्धा बाईची अगदी परफेक्ट पद्धत आहे आणि ही सुद्धा परफेक्ट पद्धत आहे. तुम्ही करून बघा या पद्धतीने प्रॅक्टिस. आता इथून पुढे आपण जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढं घ्यायचं. आता आपण तिथे मी तुम्हाला आधी जो ड्राफ्ट दाखवला त्याच्यामध्ये 2 इंच घेतलेलं आहे. इथे कमी पडतंय अर्धा इंच, तर ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, इथे आहे 1.5 इंच उरलेलं, अर्धा इंच पुढे. आता इथे दंडघेराचं माप टाकायचं आपण. दंडघेर आहे 12, तर 12चा अर्धा 6 इंच आणि तिथून आपलं 2 इंचाचं मार्जिन. तर इथे आता 1.5 इंचच राहिलंय म्हणून 1.5 इंचाचं टाकते. तर अशा पद्धतीने हे दंडघेराचं माप आणि हा पॉइंट हे असं जोडून घ्यायचे. ही झाली आपली बाहीची डायग्राम काढून झालेला आहे. आता कटिंग करून घेऊया. तुम्हाला समजलं असेल मैत्रिणींनो. काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा. आधी प्रॅक्टिस करून बघा आणि मग कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली बाहीची कटिंग. ठीक आहे, खूप परफेक्ट कटिंग आहे मैत्रिणींनो ही पण. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा. हे बघा, हा बॅग झाला आणि फ्रंटला हा फ्रंटचा कटिंग करायचा. हे बघा, हे झालं आपलं बाही कटिंग. हा बॅक पार्ट आहे आपला. तर बघा, याच्यावर आहे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे शोल्डर मध्ये जाणार आहे आपलं आणि तिथून बाही मोजायची आपल्याला. तर बघा, हे इथून आपण बघूया. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, इथून आपण बाही बघूया. हे बघा, हे बघा, एकदम परफेक्ट बाही आपल्याला बसते, कमी नाही जास्त नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला मी बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि बाही कटिंग सुद्धा अगदी परफेक्ट दाखवलेलं आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही सुद्धा ही कटिंग करून बघा अशा पद्धतीने आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला ओव्हरसाइज ब्लाऊज मापाचं दाखवलेलं आहे कटिंग. तर तुम्ही सुद्धा घरी प्रॅक्टिस करा, पेपर कटिंग करा भरपूर आणि आकार वगैरे देण्यामध्ये भरपूर सराव करा, तर तुम्हाला नक्की जमणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? जर आवडला असेल, माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या माझ्या नवीन मैत्रिणी पहिल्यांदा व्हिडिओवर येत असतील तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते आहे आणि भरपूर काही तुम्हाला मिळणार आहे त्यातून. तर साथ असू द्या मैत्रिणींनो. तर कमेंट मला करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.